6 एअरबॅग्स तुम्हाला स्टँडर्ड या गाडीमध्ये मिळून जातात. जवळपास 20 ते 30 किलोने या गाडीचं जे वजन आहे ते वाढलेलं देखील आहे. बरं, आजचा व्हिडिओ लेट पण थेट नवीन स्विफ्ट आज आपल्यासोबत आहे. व्हिडिओ येण्यासाठी थोडासा उशीर लागला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. बट आज तुम्हाला नवीन स्विफ्टबद्दल पूर्णपणे माहिती मी देणार आहे. गाडी जर पाहिली नवीन प्लॅटफॉर्मवरती बनवण्यात आलेली आहे, नवीन डिझाईन आहे, इंजिन गाडीचं चेंज झालेलं आहे, इंटिरियरसुद्धा चेंज आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला सांगतो, पॉईंट टू पॉईंट, की गाडीमध्ये काय काय जे आहे ते तुम्हाला ऑफर करण्यात आलेले आहे. आज आपल्यासोबत जे व्हेरियंट आहे ते सगळ्यात टॉप आहे, म्हणजे ZXi प्लस ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये. गाडीचं ॲव्हरेज देखील चांगलं कंपनीने वाढवलेलं आहे. सो व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. नमस्कार, माझं नाव विशाल विदाटे. तुम्ही पाहताय आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर कीजपासून सुरुवात करूया. कीज जर पाहिली तर अशी काही कीज येऊन जाते. आय विश मारुती सुझुकीने स्विफ्टचं जे नवीन अपडेट आलेलं आहे ना, नेक्स्ट जनरेशन, त्याच्यामध्ये कीज चेंज करायला पाहिजे होती. लॉक ऑन लॉकचे बटन जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातं. बाकी फ्रंट जर पाहिलं, फ्रंट प्रोफाईल पूर्णपणे गाडीचा चेंज करण्यात आलेला आहे. ग्रिल तुम्ही पाहू शकता, ही थोडीशी तुम्हाला मिनी कूपर टाईप जी ग्रिल वाटू शकते बरं का. त्या गाडीची थोडीशी मोठी आहे, बट डिझाईन जर पाहिलं तर इथे ग्लॉसी ब्लॅक जे आहे ते यूज करण्यात आलेलं आहे. बाकी सुझुकीचा लोगो तुम्ही इथे पाहू शकता. बाकी हा जर गॅप पाहिला ना, आता ज्यावेळेस भरपूर असे रिव्ह्यू ज्यांनी केले ना, त्यांचं म्हणणं असं होतं की हा खूप गॅप दिसतोय. जर तुम्ही रिअल कंडिशनला जर पाहिलं ना, तर जास्त काही या ठिकाणी वाटणार नाही आहे. यूज टू झाल्यानंतर कुठलाही विषय नाही, एकदम परफेक्ट जे डिझाईन हे तुम्हाला इथे पाहायला भेटतं. नवीन जो बोनट आहे हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. त्याचसोबत जे हेडलॅम्प आहेत हे देखील चेंज आहे. LEDज प्रोजेक्टर तुम्हाला टॉप व्हेरियंटमध्ये मिळून जातात. जे मिड व्हेरियंट आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टर जे हॅलोजन आहे हे इथे ऑफर करण्यात आलेले आहेत. बाकी DRLs तुम्ही पाहू शकता, टर्न इंडिकेटर हॅलोजनमध्ये आहे. आणि इथे फोग लॅम्प जर पाहिले, LEDजमध्ये फोग लॅम्प ऑफर करण्यात आलेले आहेत. इथे जर पाहिलं तर टोईंग हुकची जागा आहे. सो इथं टोईंग जर गाडी तुम्हाला करायची असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणाहून टोईंग करू शकता. बाकी मारुतीच्या गाड्या काही जास्त टो कराव्या लागत नाहीत. सो फ्रंटने जर पाहिलं ना, ओव्हरऑल डिझाईन जर पाहिलं तर असं काही जे डिझाईन आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणजे जी प्रिव्हियस स्विफ्ट आहे ना, त्याप्रमाणे डिझाईन जर पाहिलं ना, म्हणजे लुक तर तुम्हाला तसं वाटू शकतो. भरपूर लोकांना असं वाटेल की हे या गाडीचं आहे ना, प्रिव्हियस जी स्विफ्ट आहे ना त्या गाडीचं फेसलिफ्ट आहे, बट प्लॅटफॉर्म चेंज करण्यात आलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडीचं इंजिन जर पाहिलं तर आता आधी जर पाहिलं 4 सिलेंडर इंजिन यायचं. आता ह्या गाडीमध्ये जे नवीन सिरीजचं इंजिन आहे 3 सिलेंडर ते इथे ऑफर करण्यात आले. 1.2 लिटरचं पॉवर फिगर जर पाहिलं 80 bhp आणि 111 न्यूटोमीटरचा टॉर्क जो होतो इथे देण्यात आलेला आहे इंजिनमध्ये. बट इंजिनचं जे ॲव्हरेज आहे, म्हणजे गाडीचं ॲव्हरेज हे नक्कीच वाढलेलं आहे. 25चं जे ॲव्हरेज आहे हे कंपनीने ह्या गाडीसोबत क्लेम केलेलं आहे. AMTमध्ये ही गाडी जर पाहिली AMT गिअरबॉक्समध्ये आहे, मॅन्युअलमध्ये सुद्धा तुम्ही नक्कीच घेऊ शकता. बाकी जर पाहिलं तर ओव्हरऑल इंजिनचा जो सेटअप आहे हा असं काही तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला. त्यानंतर साईड प्रोफाईलने जर गाडी पाहिली तर गाडीचा ओव्हरऑल जो लुक आहे हा असं काय तुम्हाला पाहायला भेटतो. त्यानंतर अलॉय व्हील जर पाहिले तर याचं डिझाईन जर पाहिलं ते देखील बदलण्यात आलेलं आहे. 15 इंचेसचे आहेत. 185 60R 15ची जी टायर प्रोफाईल आहे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते. 163 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे, जो की आधीची जी स्विफ्ट आहे ना त्याप्रमाणे जो ग्राउंड क्लिअरन्स हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो. आता ही गाडी आहे ना, बेसिकली जर पाहिलं तर गावाकडे सुद्धा भरपूर अशी विकली जाते. आता गाडी जर पाहिली फक्त पेट्रोल इंजिनमध्येच आहे. CNGमध्ये लवकरच मारुती जे आहेत ह्या गाडीला लॉन्च करू शकतात 3 सिलेंडर इंजिनमध्ये. आणि गाडीचं जर ॲव्हरेज पाहिलं ना ते देखील नक्कीच वाढू शकतं. बट आता सध्या जर पाहिलं फक्त पेट्रोल इंजिनमध्येच ही गाडी जर पाहिली तर लॉन्च करण्यात आलेली आहे. फ्रंट साईडला डिस्क ब्रेक आणि रिअर साईडला ड्रम ब्रेक मिळून जातात. आता नवीन चेंज जर पाहिला तर रिअर जो डोअर आहे हा तुम्हाला जो हँडल आहे डोअरचा हा आधी जर पाहिलं इथे वरच्या साईडला माउंट करण्यात आलेला होता, बट आता अगेन खालच्या साईडला डोअर जे आहे ते आलेला आहे. सो साईडने जर पाहिलं तर ग्लास एरिया देखील तुम्हाला बऱ्यापैकी चांगला मिळून जातो. डोअर हँडलवरती जे रिक्वेस्ट सेन्सर आहेत ते इथे ऑफर करण्यात आलेले आहेत. गाडी पेट्रोल इंजिनमध्ये आहे. सो जो फ्यूल टँक आहे हा तुम्हाला भेटतो 37 लिटरचा. त्यानंतर रिअर साईडने तुम्ही गाडीचा जर लुक पाहिला तर असा काय जो लुक आहे हा इथे तुम्हाला ऑफर करण्यात आलेला आहे. हा जो रिअर साईडचा बंपर आहे ना हा तुम्ही पाहू शकता, हा देखील बऱ्यापैकी मागच्या साईडला आलेला आहे. हा जो पोर्शन आहे ना हा इथे आहे. सो थोडीशी जी लेंथ आहे ही देखील गाडीची नक्कीच वाढलेली आहे. बाकी टेल लॅम्प आहेत, पूर्णपणे LED सेटअप आहे. टर्न इंडिकेटर इथे हॅलोजनमध्ये तुम्ही पाहू शकता. 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर तुम्हाला या व्हेरियंटमध्ये मिळून जातात. त्याचसोबत रिव्हर्स कॅमेरा देखील आहे. बाकी डिफॉगर आणि जो वायपर आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे. कुठलाही स्पॉइलर नाही आहे. अँटेना तुम्हाला इथे नक्कीच मिळून जातो. सो रिअर साईडने लुक कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. महत्त्वाची गोष्ट बूट
बूट स्पेस जर पाहिला 265 लिटरचा बूट स्पेस आहे. आधी जी स्विफ्ट होती ना त्याप्रमाणे तुम्हाला जो बूट स्पेस हा या ठिकाणी मिळून जातो. स्पेअर व्हील आहे की नाही आपण पाहूया. ओके, स्पेअर व्हील तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळून जातं. टायर प्रोफाईल जर पाहिली साईज कमी आहे. R14 साईजचं जे स्पेअर व्हील हे तुम्हाला इथे मिळून जातं आणि याला 80चं जे स्पीड लिमिट आहे हे तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. बाकी हे जे सीट आहे ना हे 60-40च्या रेशोने तुम्ही खाली देखील पाडू शकता. सो गाडीचे जर तुम्ही ओव्हरऑल ज्यावेळेस मारुती सुझुकीने ही गाडी लॉन्च केली त्यावेळेस त्यांनी असं देखील सांगितलं होतं की आम्ही सेफ्टीमध्ये सुद्धा चांगलं काम केलेलं आहे. जवळपास 20 ते 30 किलोने या गाडीचं जे वजन आहे ते वाढलेलं देखील आहे. सेफ्टी फीचर देखील आता गाडीमध्ये जर पाहिलं ना स्टँडर्ड करण्यात आलेले, म्हणजे ज्या एअरबॅग्स आहेत ना त्या 6 एअरबॅग तुम्हाला बेस व्हेरियंटपासून मिळून जातात. सो बाहेरच्या साईडने असं काही जे ओव्हरऑल डिझाईन हे तुम्हाला इथे ह्या गाडीमध्ये मिळून जातं. सो डिझाईन वगैरे कसं वाटलं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता इंटेरियर चेक करूया. सो ड्रायव्हर साईड आणि को ड्रायव्हर साईड या ठिकाणी तुम्हाला डेडिकेटेड जो रिक्वेस्ट सेन्सर आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे. बाकी हे जे सीट आहे ना हे फॅब्रिक सीट ऑफर करण्यात आलेले आहेत. तर या गाडीची प्राइसिंग जर पाहिली तर ऑलमोस्ट 11 लाखापर्यंत ऑन रोड किंमत तुम्हाला ह्या AMT गिअरबॉक्सची टॉप व्हेरियंट येऊन जाते. सो ह्या प्राइस रेंजमध्ये आय विश जर लेदरेट जे सीट आहे ते ऑफर करायला पाहिजे होते. बाकी मॅन्युअली हाईट ॲडजस्टमेंटचा जो ऑप्शन आहे हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो. गाडीमध्ये 2 पॅडल आहे कारण की गाडी AMT गिअरबॉक्समध्ये आहे. बाकी इथे इंजिन पोस्ट स्टॉप बटन आहे. ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन इथे देण्यात आलेलं आहे. इथे जर पाहिलं इंजिन ॲटो स्टार स्टॉप टेक्नॉलॉजी ती गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेली आहे. त्यानंतर हेडलॅम्पचे जे लेवल आहेत तुम्ही इथनं सेट करू शकता. इथनं फ्यूल कॅप आणि जो फ्रंट बोनट आहे हा तुम्ही इथनं ओपन करू शकता. बाकी डोअरमध्ये जर पाहिलं तर इथे जी ड्रायव्हर साईड जी विंडो आहे ही तुम्ही ॲटो अप आणि ॲटो डाऊन देखील करू शकता. बाकी लॉक ऑन लॉकचे बटन आहे. इथनं तुम्ही ओव्हरएम जे आहे ते सेट करू शकता आणि इलेक्ट्रिकली फोल्डेबल देखील आहे. हे ओव्हरएम 1 लिटरची बॉटल तुम्ही इथे ठेवू शकता. इथे जर पाहिलं ना इथे पूर्णपणे हार्ड प्लास्टिक मटेरियल यूज झालेलं आहे. इथे जर पाहिलं इथे थोडंसं ब्लॅक फॅब्रिक जे आहे ते देण्यात आलेलं आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडीचं इंटिरियर जर पाहिलं तर इंटिरियर देखील चेंज करण्यात आलेलं आहे. भरपूर बाहेर गरमी. आपण एकदा गाडी स्टार्ट करून घेऊया. तर गाडीचं असं काय इंटिरियर जे आहे ते ऑफर करण्यात आले. इंटिरियर पूर्णपणे चेंज आहे तुम्ही पाहू शकता. स्टेअरिंग जर पाहिलं तर स्टेअरिंग इथे थोडासा कट आहे. बाकी इथे फोन रिसिव्ह कट तुम्ही करू शकता. इथे व्हॅल्यूम अप डाऊन हे तुम्ही करू शकता. ट्रॅक चेंज करू शकता. इथे क्रूज कंट्रोलचे जे बटन्स आहेत ते देण्यात आलेले आहेत. आणि जर तुम्हाला स्टेअरिंग ॲडजस्ट करायचं असेल ओके टिल्टेड जे आहे ते तुम्ही स्टेअरिंग जे आहे ते ॲडजस्ट करू शकता. नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो. ॲनालॉगमध्येच आहे बट फील वेगळा आहे. तुम्ही जर पाहिलं तर रेड आणि व्हाईटचे जे कॉम्बिनेशन आहे तुम्हाला इथे पाहायला भेटतं. स्पीडोमीटर इथे आहे. फ्यूल गेज बाकीची इन्फॉर्मेशन आहे ही तुम्ही इथे पाहू शकता. ट्रिप A ट्रिप Bचे ऑप्शन जे आहे ते देण्यात आलेले आहेत. टर्न बाय टर्न नेव्हिगेशन देखील तुम्हाला इथे शो करतं. सो हे फीचर देखील याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. बाकी इथे जर पाहिलं वायपरचे कंट्रोल आहेत. ह्या साईडला जर आपण आलो तर हेडलॅम्पचे जे कंट्रोल आहेत ते इथे देण्यात आलेले आहेत. बाकी नवीन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. आता नॉर्मली ही जी स्क्रीन आहे ना ही मारुतीच्या भरपूर कारमध्ये तुम्ही पाहिली असेल. 9 इंचची आहे. अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले याला सपोर्ट करते. रिव्हर्स कॅमेराची क्वालिटी जर पाहिली तर अशी काही कॅमेरा क्वालिटी तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते जे की ठीकठाक आहे. बाकी खालच्या साईडला ॲटोमॅटिक AC आहे. आता हा जो पॅनल पाहिला ना ACचा हा तुम्ही बलेनो ब्रेझा या भरपूर गाड्यांमध्ये पाहिला असेल. सो तो इथे आलेला आहे. फुल्ली ऑटोमॅटिक AC आहे. खालच्या साईडला जर आपण आलो तर एक वेलकम चेंजमध्ये वायरलेस चार्जिंगचा जो ऑप्शन आहे हा इथे देण्यात आलेला आहे. USB कनेक्टिव्हिटीची पोर्ट आहे आणि 12 व्होल्टचा जो पॉवर सॉकेट आहे हा इथे देण्यात आलेला आहे. इथे जर पाहिलं 2 कप फोल्डर आहे. ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये आहे गाडी. सो AMT गिअरबॉक्स तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच मिळून जातो. बाकी इथे हँडब्रेक आहे. आणि इथे जर आपण आलो ग्लब बॉक्स जर पाहिला तर ग्लब बॉक्ससुद्धा ठीकठाक मोठा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो. याच्यामध्ये कुठलाही कूलिंगचा जो ऑप्शन आहे हा देण्यात आलेला नाही आहे. IRM जर पाहिला तर अगेन मॅन्युअलीच इथे देण्यात आलेला आहे. बाकी जे लॅम्प आहेत तो एकच तुम्हाला मिळून जातो. मिडलला इथे नाही आहे. तो हॅलोजनमध्ये तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे. व्हेनिटी मिरर आहे आणि इथे एक तिकीट होल्डर तुम्हाला मिळून जातो. बाकी गाडी जर पाहिली ना एकदम सॉर्टेड आहे बरं का. म्हणजे जे फीचर्स तुम्हाला पाहिजे ते या ठिकाणी ऑफर करण्यात आलेले आहेत. 6 एअरबॅग्स तुम्हाला स्टँडर्ड या गाडीमध्ये मिळून जातात. ESP देखील आहे. त्यानंतर ट्रॅक्शन कंट्रोल आहे. हिल होल्ड असिस्ट तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातं. ABS CBD असे फीचर जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळून जातात. बाकी सीटचं जर कुशनिंग पाहिलं ना सीट कम्फर्ट हा चांगला आहे. पकडण्यासाठी जर पाहिलं तर ओव्हरऑल आतमध्ये बसल्यानंतर एक जो कम्फर्ट आहे हा तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच येतो. बाकी ॲडजस्टेबल जे हेडरेस्ट आहेत ते तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत. सो फ्रंट जे सीट आहे हे मी माझ्या ड्रायव्हिंग पोझिशननुसार सेट करून ठेवलेलं आहे.
रिअर साईडला किती स्पेस आहे हा देखील जर पाहिलं तर डोअरमध्ये इथे पॉवर विंडोचे कंट्रोल आहे. 1 लिटरची बॉटल तुम्ही इथे ठेवू शकता. बेसिकली 1 लिटरची नाही बसणार बरं का, अर्धा लिटरचीच बॉटल जी आहे तुम्ही इथे बसू शकता. बट एक वेलकम चेंज म्हणजे गाडीमध्ये आलेले आहेत रिअर AC वेन्स, जे की आता सध्या जी गरमी आहे ना त्यानुसार नक्कीच कामाचे आहेत. बाकी इथे जर आपण आलो तर जे टाईप सी पोर्ट आहेत क्या बात आहे, टाईप A आणि टाईप C या ठिकाणी मिळून जातात, जे की नक्कीच कामाचे आहेत. ज्यावेळेस आपण गाडीमध्ये असतो त्यावेळेस भरपूर असे गॅजेट जे आहेत ते आपल्याला चार्ज करावे लागतात. रिअर साईडला जर पाहिलं 2 जे हेडरेस्ट आहेत ते तुम्हाला इथे मिळून जातात. मिडल पॅसेंजरला नाही आहे, बट इथे जर पाहिलं तर जे 3 पॉईंट सीट बेल्ट हा मिडल पॅसेंजरला सुद्धा देण्यात आलेलं आहे, जे की सेफ्टीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. बाकी इथे जर आपण आलो 6 एअरबॅग गाडीमध्ये स्टँडर्ड करण्यात आलेले आहेत. बाकी फ्रंट साईडला जर पाहिलं तर गाडीचा ओव्हरऑल जे डॅशबोर्ड आहे हा असं काय तुम्हाला या ठिकाणी पाहिलं. मित्रांनो ही काय नवीन स्विफ्ट आहे. गाडीमध्ये जर पाहिलं चेंजेस बऱ्यापैकी झालेले आहेत. हे जे डिझाईन आहे ना हे देखील तुम्ही पाहू शकता, हे क्रिजेस किंवा लाइनिंग वगैरे सो बऱ्यापैकी स्टायलिश देखील झालेली आहे. लुक मला पर्सनली जर पाहिलं तर नक्कीच आवडलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं या संदर्भात कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि ही गाडी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह SB रोड पुणे. सो बेस्ट डीलसाठी पुण्यामध्ये जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर महालक्ष्मीच्या मारुती सुझुकीच्या शोरूमला तुम्ही नक्कीच विजिट देऊ शकता. सो हे काय होतं आजच्या व्हिडिओमध्ये. गाडीची प्राइसिंग जर पाहिली ना तर प्राइसिंग तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. एक शोरूम. आता हे व्हेरियंट जर पाहिलं तर हे टॉप ZXi प्लस ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये आहे. एक शोरूम जर तुम्ही ह्या व्हेरियंटची किंमत पाहिली तर 9.5 लाख रुपये एक शोरूम प्राईज आहे. आणि जर ह्या गाडीची ऑन रोड किंमत तुम्ही पाहिली तर जवळपास 11,15,000 रुपये ह्या गाडीची जर पाहिली तर प्राइसिंग असणार आहे. सो ह्या प्राइसिंगमध्ये तुम्हाला ही गाडी कशी वाटते. ॲक्च्युली जर पाहिलं ना तर गाडीचं जे ॲव्हरेज हे देखील चांगल्या प्रकारे वाढवण्यात आलेले आहे. त्याचसोबत स्विफ्ट या नावातच भरपूर काही गोष्टी आहे. त्यामुळे आधी स्विफ्ट जशी विकली जात होती तशीच ही गाडीसुद्धा नक्कीच विकली जाणार, कुठलाही डाऊट नाही. बाकी तुमचे काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. अजून ही गाडी CNGमध्ये लॉन्च करण्यात आलेली नाही बरं का. सो जशी अपडेट येईल CNGमध्ये लॉन्च होईल त्या बाबतीत मी तुम्हाला माहिती नक्कीच देईल. सो अशी काय माहिती होती आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.